संगमनेरची गाडी रुळावर आणली, आता नेवाशाची बारी आहे, असं म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी नेवासा नगर परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती। आपल्या भाषणात सुजय विखेंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात राजकीय समीकरण दडलेलं होतं। आता आमच्या गाडीत कुणालाही जागा नाही आहे, त्यातले 2-3 आम्हाला उतरून द्यायचे आहेत, असं म्हणत त्यांनी नेवासकरांच्या मनाचा ठाव घेतला। नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे। भाजप शिवसेना विरुद्ध क्रांतिकारी शेतकरी पक्षात सामना रंगला। भाजप शिवसेना विरुद्ध क्रांतिकारी शेतकरी पक्षात सामना रंगला आहे। माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाच्या चिन्हाऐवजी आपल्या जुन्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून उमेदवार उभे केले आहेत। गडाख हे लवकरच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये येतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। परंतु या सगळ्या चर्चांना मंगळवारी सुजय विखेंनी खोडून काढले। शिवाय आपल्या भाषणात नेवाशाच्या विकासाचा मास्टर प्लॅनही सांगितला। सुजय विखेंनी आपल्या भाषणात केलेली टोलेबाजी बरंच काही सांगून गेली। आपल्या भाषणात सुजय विखेंनी सुरुवातीला संगमनेरचं उदाहरण दिलं। ते म्हणाले, मी येथे आल्यावर काही जण म्हणाले तुमचं संगमनेरवर खूप प्रेम आहे, जर आमच्याकडेही लक्ष द्या। पण एक सांगतो, संगमनेरची गाडी रुळावर आली, आता नेवाशाची गाडी रुळावर आणायची आहे। जिल्ह्याला व राज्याला दिशा देणारा तालुका म्हणून नेवाशाकडे पाहिलं जातं। नेवाशाने कायम सामान्यांच्या पाठीशी ताकद दिली। तेथून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले आमदार झाले, येथून स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख आमदार झाले, येथून बाळासाहेब मुरकुटे आमदार झाले, आता विठ्ठलराव लंघे हे सामान्य कार्यकर्ते आमदार आहेत। सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा तालुका आहे। आता हे सामान्य लंघे तालुक्याला दिशा देण्याचं काम करतायत। आमदार झाल्यावर 6च महिन्यात त्यांनी शहराच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी आणलाय। पुढच्या 5 वर्षात ते शहराचा चेहरा मोहरा बदलतील। माजी मंत्री गडाखांवरही त्यांनी नाव न घेता तोफ डागली। ते म्हणाले, मी पहिल्यांदा येथे आलोय, गेल्या वेळी मी आलो नाही, तर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, नातलग आहेत, आता आम्हीच तिकडे जाणार आहोत, अशा चर्चा विरोधकांनी तालुक्यात सुरू केल्या। पण तसं काही नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। आमच्या गाडीत आता जागा नाही, आमची गाडी भरलेली आहे। यातूनच एक जण आम्ही उतरून दिलाय, त्यामुळे आम्ही कुणालाही आमच्या गाडीत बसू देणार नाहीत, असं म्हणत त्यांनी शंकरराव गडाख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला। नेवाशाच्या विकासाबाबत ते म्हणाले, नेवाशात कित्येक प्रश्न कायम आहेत। या सगळ्या प्रश्नांवर एका दिवसात तोडगा निघणार नाही, परंतु पंतप्रधान आपले आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री आपले आहेत, आता आमदारही आपले आहेत। त्यामुळे नेवाशाचा विकास फक्त आपणच करू शकतो। विकासाची जबाबदारी आपली आहे। आम्ही मोठी मोठी आश्वासने देणार नाहीत, पण जी दिली ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत। या निवडणुकीत आम्ही जातीपातीचा सहारा घेत नाहीत, ही लढाई फक्त विकासाची आहे। नेवासा शहरात विकासाची गंगा फक्त महायुतीतच आणू शकतो, असा विश्वासही त्यांनी नेवासकरांना दिला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे डॉक्टर आहेत, विकास तेच करतील, मी फक्त व्हिजिटिंग डॉक्टर राहील, दर महिन्याला येथे भेट देऊन आढावा घेईल, असं विखेंनी म्हणताच हशा पिकला। मित्रांनो, नेवाशात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।